शेतकऱ्यांनो, रोग ओळखला नाही तर औषध वाया जातं आणि पीक पण नाश पावतं. मग योग्य ओळख कशी करायची तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, आपल्या पिकांना सर्वात जास्त नुकसान करणारे दोन मोठे रोग म्हणजे पावटरी आणि डाउनी मिल्ड्यू. हे दोन्ही दिसायला सारखे वाटतात पण वेगवेगळे आहेत. चला आज आपण ओळख आणि यावरील उपाय जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण पहिला रोग पाहणार आहोत तो म्हणजे पावटरी मिल्ड्यू. तर त्याची लक्षणे आपण पाहणार आहोत. पानांच्या वरच्या बाजूला पांढरी करडी पावडरी सारखी थर येणे, पानं पिवळी होतात व वाळतात, कोवळ्या भागावर जास्त परिणाम. तर यावर उपाय काय काय करायचे आहेत तर रोगट अवशेष हे गोळा करून जाळून टाकायचे. आपल्या बागेत किंवा आपल्या प्लॉटमध्ये हवा खेळती ठेवणे. औषध फवारणीमध्ये तुम्ही सल्फरचा वापर करू शकता. सल्फर कंटेंट असणारं कोणताही फंगिसाईड याचा वापर करू शकता. त्याचबरोबर हेक्झाकोनाझोल हा घटक असणारं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. धन्यवाद. दुसरा रोग म्हणजे डाउनी मिल्ड्यू. तर डाउनी मिल्ड्यूची आपण लक्षणे पाहणार आहोत. पानांच्या वर पिवळसर ठिपके, पानांच्या खालच्या बाजूला करडी जांभळी बुरशीचा थर, तसेच पाने गळ आणि झाडाची वाढ खुंटते. तर यावर आपण काय उपाय केले पाहिजेत शेतकरी मित्रांनो? पिकात पाणी साचू देऊ नये, प्रतिकारक वाण वापरणे आणि औषधामध्ये तुम्ही मॅन्कोजेब, मेटॅलॅक्झाइल प्लस मॅन्कोजेब किंवा मग सायमॉक्सोनिल किंवा मॅन्कोजेब. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल तर एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे, आंतरपीक पद्धती वापरायची आहे, शेतात स्वच्छता ठेवायची आहे, नियमित निरीक्षण करायचं आहे प्लॉटचं, योग्य वेळी फवारणी करायची आहे आणि दिलेले फंगिसाईड हे आलटून पालटून वापरायचे आहेत. त्याने कारण बुरशी कंट्रोल करण्यास खूप मदत होईल. सारखं एकच बुरशीनाशक वापरल्याने त्या बुरशीवर त्याचं रिझल्ट हे चांगले भेटत नाहीत. त्यामुळे आलटून पालटून बुरशीनाशक वापरणे हे गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खेतीबाडी फॉर यू या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोफत होईल. धन्यवाद. अशाच माहितीसाठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद. आपलाच कृषी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.